सत्ताधारी भाजप शिवसेनेमधील वादांमुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मध्यावधी निवडणुका घेण्याबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून त्या दृष्टीने अमित शहांपुढे सादरीकरण केले जाणार असल्याचं समजतंय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही त्यावरून भाजपला टोला लगावलाय। महाराष्ट्रावर मध्यावधी निवडणुकांचे ढग, मध्यावधी निवडणुकांना तयार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, स्वबळावर सत्ता आणण्याची भाजपची रणनीती, जीएसटी असो नाहीतर शेतकऱ्यांची कर्जमाफी, बुलेट ट्रेन आणि मेट्रो ट्रेन असो नाहीतर समृद्धी महामार्ग, सत्तेत सहभागी असूनही कायम विरोधाची भूमिका शिवसेनेने घेतली। सरकारच्या निर्णयांवर आणि मुख्यमंत्र्यांवर जाहीर टीका करणाऱ्या शिवसेनेची डोकेदुखी कायमची संपवण्याकरता भाजपने आता नवी रणनीती आखली आहे। मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाऊन स्वबळावर सत्ता मिळवावी असा मतप्रवाह सध्या भाजपमध्ये आहे। कोणाला राज्यात मध्यावधी निवडणुका हव्यात असं वाटत असेल तर आम्ही देखील तयार आहोत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। एवढंच नव्हे तर 3 दिवसांच्या मुंबई भेटीवर येणाऱ्या अमित शहांपुढे मध्यावधी निवडणुकांच्या दृष्टीने प्रदेश भाजप सादरीकरण करणार असल्याचं समजतंय। मध्यावधी निवडणुका कोणी गाजण्याचा प्रयत्न केला, कोणी पाठिंबा काढला, भारतीय जनता पार्टी तर उद्या तयार आहे मध्यावधी निवडणुकीसाठी पूर्ण शक्तीने। कारण भारतीय जनता पार्टीला निवडणुका लढण्यासाठी जी सर्वात मोठी कार्यकर्त्यांची संपत्ती हवी आहे, ती सर्वात मोठी कार्यकर्त्यांची संपत्ती आणि शक्ती ही भारतीय जनता पार्टीकडे आहे। दरम्यान मध्यावधी निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मध्यावधी निवडणुकीचा खर्च करण्यापेक्षा तो पैसा शेतकऱ्यांना द्या असं ठाकरेंनी सुनावलं। मध्यावधीची तयारी असेल तर तो पैसा जो तुमच्याकडे आहे तो शेतकऱ्याला द्या ना, मध्यावधीची गरज लागणार नाही। मध्यावधीला तयार आहात म्हणजे तुमच्याकडे पैसा बक्कळ आहे, तो बक्कळ असलेला पैसा शेतकऱ्याला द्या, त्याचा पूर्ण त्याचा 7-12 कोरा करा, त्याला कोणताही निकष लावू नका। आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, दिलेलाच आहे। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर भाजपचा उत्साह वाढलाय। अलीकडच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालंय। सध्या भाजपसाठी परिस्थिती अनुकूल असून गुजरात सोबत महाराष्ट्रातही मध्यावधी निवडणुका घेतल्यास भाजपची स्वबळावर सत्ता येऊ शकते असा विश्वास भाजप नेत्यांना आहे। सत्तेतील 2.5 वर्षाच्या सहभागात शिवसेना भाजपच्या नेत्यांमधील दरी अधिकच रुंदावत गेलेली आहे। सत्तेत सहभागी असूनही विरोध ही शिवसेनेची भूमिका राहिली आणि हीच भूमिका भाजपसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे। शिवसेनेची डोकेदुखी कायमची दूर करण्यासाठी आता मध्यावधी निवडणुकींना सामोरं जाण्याची तयारी भाजपने केली आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेलं वक्तव्य हे शिवसेनेसाठी दबाव टाकण्यासाठी होतं की खरोखरच भाजप मध्यावधी निवडणुकीसाठी तयार आहे हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतरच मात्र स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।